मॉर्निंग एव्हरीवन. आता वाजले आहे 10:30 आणि आज आमचा शेवटचा डे आहे ट्रिपचा. आणि आज आम्ही जाणार आहे पॅराग्लायडिंगसाठी. आणि मी आणि वाया पॅराग्लायडिंग चाललो आहे, कोणाला नाही जाते. आणि आमची गाडी इथं आलेली आहे, ही गाडी आहे. ही व्हॅन आम्हाला घेऊन जाईल आणि तिथं वर ड्रॉप करेल, इकडे या साईडला कुठेतरी. हे तुम्ही इथं पाहू शकता कसं पॅराग्लायडिंग चालू आहे इथं. तिथं आम्हाला ती ड्रॉप करेल. त्याच्या आधी आम्ही फॉर्म वगैरे भरू, आधार कार्ड वगैरे देऊ, आमचे रिमेनिंग पैसे देऊ. आम्हाला 3,000मध्ये आय डोंट नो आधार कार्ड बट ठीक आहे, आम्हाला 3,000मध्ये त्यांनी विथ व्हिडिओ पॅकेज करून दिलेलं आहे. तर बघू काय होतं. आणि आजचा आमचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही पॅराग्लायडिंग करून परत याच हॉटेलला वापस येणार आहेत. हा आमचा हॉटेल आहे हे इथं. आणि धिस वॉज आवर टेंट. तर रात्री आम्ही याच रस्त्याने येत होतो, त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला. हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला, हा आम्हाला काही काही जागी हा खूप असा एकदम स्टीप आणि हे आमची गाडी इथं लावलेली ही टेम्पो ट्रॅव्हलर. आणि समोर व्ह्यू काय असा आहे. आणि आय थिंक आम्ही काल तिथल्या कुठल्या तरी माउंटेन्सवर गेलो होतो. आम्ही हा ब्रिज हा ब्रिज आम्ही क्रॉस करून वर गेलो होतो. इथून असं काही पाणी येतंय. रात्रभर पूर्ण आम्हाला पाण्याच्या आवाजासोबत गाण्याचा आवाज पण होता. त्याच्यामुळे मी जास्त वेळ नाही, 12 वेळ पण जागलो, बॉन फायर वगैरे एन्जॉय केला आणि झोपी गेलो. आता माझी कंप्लीट झाली आहे पॅराग्लायडिंग.
वाळ्या आणि अजून आमच्यासोबत जे 4 लोक होते ते येत आहेत. मी शेवटीला स्टंट केला, त्यांनी माझ्याकडून 300 रुपये घेतले. 500 बोलले होते, मी 300ला कन्व्हिन्स केलं आणि बस आता थांबलो त्यांच्यासाठी. इथून आता 12:15 झालेत. मग ते 4-5 जण आल्यानंतर आम्ही त्यांच्या गाडी बसून, त्यांचीच कॅब असती ती आम्हाला ड्रॉप करेल आमच्या हॉटेलला आणि मग तसं आम्ही पुढे जाऊ. अजून पुढचा प्लॅन काय फिक्स नाही आहे. 2 प्लॅन आहेत आमच्याकडे, बट नथिंग इज डिसाइडेड येट. बघू काय होतं. वाया पण खाली आलाय आता. कसा होता एक्सपिरियन्स तुझा? चांगला होता, खूप छान. वरतून जेव्हा उडी मारली तेव्हा एकदम फाटली, नंतर मग काय वाटलं नाही. पळताना पण तुला काही प्रॉब्लेम झाला? नाही, एकदम परफेक्ट. मी प्रॉपर आपल्यासोबत जी होती का ती मागे बसलेली, ती आटकून गेली. नाही, मी पण सेकंड लँडिंग करावं लागली. नाही, मी पण प्रॉपर पळालो होतो आणि मजा आली खूप आम्हाला. मला फक्त जेव्हा एकदम टॉपला होतो तेव्हा मला अंदाज आला की स्काय डायव्हिंगला कसं दिसू शकतं आफ्टर अ सर्टन पॉईंट. बट ठीक आहे, इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. पण भाई जेव्हा स्टार्टिंगला मला एक तर हाईटचं पहिलेच भीती वाटते. स्टार्टिंग इतकी फाटली नंतर काय वाटलं नाही. मग एकदा स्टार्ट मी काय खाली बघत नव्हतं, असं बघत होतो. नाही, मी तर पूर्ण त्यांनी मला खूपदा विचारलं, डर लग रहा है मला. नाही, डर बिलकुल नाही लग रहा मला. म्हणजे त्याला वाटलं उगाच काही फाटत आहे असं. मी नाही, डर भी नाही लग रहा, जितना आपको ऊपर ले जाए तो ऊपर ले जाओ मला. आता आम्ही अजून आमच्यासोबतचे जे पहिल्याच ह्याच्यात गेलो. आता आमच्यासोबत जे अजून 4 जण आहेत ते जसे आले की आम्ही आमच्या पिकअपमध्ये बसून जाऊ. बघू पुढचा काय प्लॅन होतं. सो वी आर बॅक टू आवर हॉटेल. तुम्ही बघू शकता बॅग वगैरे बसमध्ये टाकणं चालू आहे. बाकी आमचं ह्याचं परत कुणालचं आम्ही परत फोटोशूट करतोय. कुणाल, माझे, निखिल तिघांचे फोटो काढले आणि आता एक कुणाल, माझं आणि वाळ्याचे फोटो काढले आणि आता आम्ही थोडं एक 10-15 मिनटात जशा बॅग पूर्ण ह्याच्यावर चढतील तसं आम्ही निघू. 1-2 कॅफेज आहेत ते हॉप करू आणि पुढे तसं मग दिल्लीसाठी निघू 4 ते 5 वाजता. आता वाजले आहेत 2. हाय गाईज, लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर आता आम्ही निघतोय इथून. आम्ही इथून पायी जातोय कारण की जसं मी काल रात्री सांगितलं तुम्हाला, इथून खूप रस्ता नॅरो आहे आणि नॅरो असल्यामुळे जर गाडीत वजन खूप असेल तर गाडी इम्बॅलन्स होऊ शकते किंवा निघायला त्रास होऊ शकतो. म्हणून मग आम्ही इथून पायी जातोय जिथपर्यंत हा रस्ता थोडासा ब्रॉड होत नाही. आमची गाडी इथं आम्ही पार्क केली आहे आणि आमच्या टूरवाल्याने आम्हाला 2 तास दिलेले आहेत. आता 3 वाजले आहेत. त्यांनी 5 वाजेपर्यंत वेळ दिला आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठे फिरायचं तुम्ही फिरून वापस 5 वाजता त्याच पॉईंटला येऊ शकता ज्या पॉईंटला आम्हाला ड्रॉप केलं. तर आमचं खाऊन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही इथं जिथं आम्ही सकाळी लँडिंग केली होती तिथं आलो आहे. जस्ट कुणालनी पाहिलं नव्हतं, पण कुणाला दाखवायचं होतं आणि ते आता पाहू. 5 वाजलेत ऑलमोस्ट आणि पटकन जाऊ वापस आणि गाडीमध्ये बसू. आणि हा जो तुम्हाला दिसतोय माउंटेन, आम्ही इथंच गेलो होतो कारण की इथंच ट्रेक वगैरे आहेत. हेच आहेत पर्वत. ही लँडिंग होती इथं.